अफू हा मेन ड्रग्सचा मेन भाग आहे। अफूच्या ह्या फुलाला असे फुलं येतात, त्यातून त्याला असे काही कट दिले जातात। डिंक गोळा करतो कोणी बघितलंय? अभ्यास होत नाही तर तुम्ही एक आधार शोधत असता आणि त्यामध्ये कोणतरी एक सांगतो नाही रे सिगरेटचा एक कश मार काय नव्हतं, थोडंसं रिलॅक्स होतो। परंतु नंतर तुम्ही त्याच्या आहारी गेल्यानंतर तुमच्या शरीराचे पूर्ण पार्ट ना पार्ट खराब होत आहे। त्याच्याने गीतांजली नागपाल म्हणून एक मॉडेल होतं, त्यामध्ये ती ड्रग्सच्या आहारी जाऊन तिचे काय नंतर दुर्दशा कशी झालेली आहे। पूर्वी आमच्या खेडेगावामध्ये 1985च्या अगोदर 90च्या अगोदर किराणा दुकानामध्ये अफू मिळायची। किराणा दुकानामध्ये बरेचसे काही लोक काय करतात नशेसाठी, काही तुम्ही मुंबईला कधी गेला असेल तर ते सुंगत असतात असे एक रुमाल किंवा काहीतरी असे एक चिंधीवर तुम्ही काय नाही रे एकदा घेऊ, आपण काय रोज घेणार आहे, काय फरक पडतो, एकदा घेऊया काहीतरी, काय त्याचं काही लोक असे पण मारणार आहे आणि जिंदगीत आलोय काहीतरी त्याची चव तर कळाली पाहिजे। सिंथेटिक जे ड्रग्स आहेत ते टाकल्यानंतर कुठलाही कोल्ड्रिंकचा चव बदलत नाही, कुठला कलर बदलत नाही। नमस्कार मंडळी, कशात सर्वजण? मी जीवन, आपला जीवन व्लॉग तर्फे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय। आज 26 जून जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन आहे आणि आपण आलेलो आहोत महर्षी कर्वे आदर्श महिला महाविद्यालय श्रीवर्धनचं आहे आणि या ठिकाणी छान असं मार्गदर्शन आपल्या पोलीस ठाण्याचे निरीक्षक रिकामे सर यांच्यामार्फत होणार आहे। हे सगळं आपल्याला ऐकायला मिळणार आहे आणि आपण समाजामध्ये काहीतरी देणं असतं आणि कशा पद्धतीने अलर्ट राहावं याचं छान असं मार्गदर्शन तुम्हाला ऐकायला मिळणार आहे। त्याच्यामुळे आपल्या व्हिडिओला बनवून राहा आणि तुम्हाला सुद्धा हे सगळं ऐकायला मिळणार आहे, पाहायला मिळणार आहे। चला तर आपण वेळ न दवडता कार्यक्रमाला सुरुवात होते। Without wasting a time, we can move forward to the program. I request our Police Inspector Uttam Rikame sir to begin the program by sharing their thoughts and views. माननीय प्रिन्सिपल राणे सर, सर्व प्राध्यापक वर्ग आणि माझे मित्र ॲडव्होकेट सातो सर, माझे सहकारी सर्व स्टाफ, आज मी इथे आलोय। मला वाटतं काही चेहरे माझे ओळखीचे दिसतात। आपण NSS कॅम्पला भेटलेलो, काही लोकांनी आम्ही तिथे एकदा आमचं इंटरॅक्शन झालेलं होतं। परंतु आज जो दिवस आहे हा जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन आहे। अंमली पदार्थाचा धोका जगाला एवढा मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे आणि त्यामुळे एक जागतिक दिन साजरा करण्याची एक आपल्यावर वेळ आलेली आहे। आपण तसं ग्रामीण भागात असल्यामुळे थोडंसं सुखी आहोत, म्हणजे एवढा इफेक्ट नाही आपल्याकडे। परंतु मुंबई पुण्यासारख्या शहरामध्ये याचं फार दुष्परिणाम जाणवायला लागले। तरुण पिढी अक्षरशः बर्बाद व्हायला लागली। आपले देशाचे पंतप्रधान नेहमी सांगतात की आमचं बिलो 50 किंवा बिलो 40 एवढी जनरेशन आहे। परंतु काही देशाचा हा अजेंडा पण आहे की आपली तरुण पिढीच ह्या ड्रग्सच्या आहारी जाऊन बर्बाद करायची। त्यामुळे बरेचसे ड्रग्स आपण म्हणू शकत नाही की आता गेल्या वर्षी जर पाहिला श्रीवर्धन पोलीस स्टेशनच्या समुद्रकिनारी जवळपास 170 पाकिट भेटलेले डिगी आणि याच्या, त्याची किंमत इंटरनॅशनल मार्केटमध्ये 4 ते 5 करोडची आहे आणि 70 एवढे मोठ्या प्रमाणात ड्रग्स आले। आता तो आम्हाला जेवढा साठा समुद्रकिनारी बेवारस स्थितीत मिळाला आहे, त्याच्या काही साठा कोणाच्या घरात पण असू शकतो। काही लोकांनी आम्ही आव्हान केल्यानंतर परत आणून टाकला, काहींनी जमा केला, पण काही लोकांचा तो असू शकतो आणि घरी पण असू शकतो। काही लोक ते विकायचा प्रयत्न केले म्हणून शेखाडीचे 2 आहेत, मला वाटतं आराठीचे 2, असे काही लोक अटकेत पण आहेत, जीवण्यातले 2 आहेत। असे काही लोकांनी विकायचा प्रयत्न केला, ते अजून जेलमध्ये आहेत। हा इंटरनॅशनल एकच कायदा आहे
की बाकीच्या देशाचे कायदे वेगवेगळे आहेत, परंतु NDPS जो कायदा आहे, 1985ला युनोनी पास केलेला आहे, आपली जी संस्था आहे यांनी पास केलेला आहे. हा एकच कायदा आहे की संपूर्ण वर्ल्डमध्ये सर्वांना सारखा आहे. प्रत्येक देशाचे वेगळे वेगळे कायदे आहेत, प्रत्येक देशाचे हे, पण हा जो कायदा आहे तो सर्वांना सारखा आहे. त्या कायद्यामध्ये जशी आपले इंडियन पिनल कोड होतं पूर्वीचा, आता भारतीय न्याय संहिता आणि हे संहिता दोन्ही पण त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे तुमचं CRPC आणि IPC दोन्ही पण त्यामध्ये इन्क्लूड झालेलं आहे. ह्या कायद्याचं आज आपल्याला सांगायचं काम याच्यासाठी आहे की ड्रग्स मेन म्हणजे ड्रग्स काय, आपल्याला इथून चालू होतं की ड्रग्स काय. आणि ड्रग्समध्ये 2 प्रकारचे, एक सिंथेटिक ड्रग्स आणि एक नॅचरल ड्रग्स. नॅचरल ड्रग्समध्ये तुम्हाला गांजा आणि चरस आहे. जो कॅनॅबिस जे प्लॅन्ट आहे किंवा गांजाचं झाड असतं, एक झेंडू जर कोणी झाड पाहिलं त्याच्यासारखं एक झाड असतं गांजाचं, तर ते मोस्टली तसं सेम दिसतं. आणि त्याच्या पानं, फुलं आणि ती जे काही फ्लॉवरिंग टॉप्स म्हणतात त्याला, फ्लॉवरिंग टॉप्समध्ये त्याचा गांजाचा याच्यासाठी बिया आल्याला अशा फुलांचे ते शेंडे खोडून त्याचा गांजाचं हे केलं जातं किंवा त्याच्यापासून चीक काढून त्याचा चरस केला जातो. परंतु सर्वात घातक जे ड्रग्स आहे ते आहे सिंथेटिक ड्रग्स, जे केमिकल कंपोजिशन करून बनवले जातात. मोस्टली त्यामध्ये कोकेन आहे, हिरोईन आहे, त्याच्यानंतर बाकीचे काय ड्रग्स आहेत, MD आहे, असे भरपूर प्रमाणाचे ड्रग्स आहेत. आणि त्याच्यातून जे काय आपल्याला रिॲक्शन होती शरीरावर, बरेचसे काय आता इथे PPT आहे माझ्याकडे होती, परंतु काही सेलिब्रिटीचे पण त्याच्यात फोटो आहेत. काही जे काय सुरुवातीला ड्रग्स घेणं एक फिलिंग वाटतं, गुड फिलिंग वाटतं लोकांना. म्हणजे ड्रग्सच्या आहारी जाणं म्हणजे थोडंसं कोणतरी एखादा माणूस टेन्शनमध्ये येतो आणि मग त्याला कोणतरी शहाणा असतो, त्याला वाटतं की तो म्हणतो नाही रे असं केल्यानंतर तुला रिलॅक्स वाटेल. काही लोक अशी सल्ला देतात की थोडंसं हे घेतलं म्हणजे हे ड्रग्स काय तुम्ही डायरेक्ट MD किंवा कोकेन घ्यायला जाणार नाही, पण याची पहिली पायरी असती ते कुठंतरी तंबाखू खाणं, त्याच्यानंतर सिगारेट ओढणं आणि नंतर मग कुठं गुटखा खाणं आणि मग हळूहळू त्याच्यातली फिलिंग कमी होत जाते. आणि मग पुढे एक स्टेप आपण जसं शाळेत एक वर्गातून पुढच्या वर्गात जातो तसं एक वर्गातून डोस कमी झाला का दुसरा जास्त घ्यावा लागतो. त्या शरीराला त्याची हे पचनी पडलं का त्याला थोडंसं डोस वाढावा लागतो. तसं तुम्ही सुरुवातीला बरेचसे इकडे नसेल, आता लेडीज आहेत, परंतु मुंबईला सर्रास मी बघितलेलं आहे की सिगारेट ओढत आहेत. आणि त्यातली त्यात पुढं पब संस्कृती कोणी बघितली का? पब संस्कृती कधी बघितली? पबमध्ये ते एवढे बेफान होऊन रात्रभर नाचत असतात. मुंबईला 20 वर्ष सर्व्हिस केल्यामुळे जवळपास मुंबईचा लाईफस्टाईल मला माहिती आहे. मुंबईची लाईफस्टाईल काय असते, कसं आहे जीवन, आणि त्यामध्ये पब संस्कृती हे ते बरंचसं भयानक आहे. ते आपण इकडच्या लोकांनी न विचार केलेलाच बरा आहे. तो मुंबईची लाईफस्टाईल आणि पब संस्कृती जर पाहिली तर रात्रभर तरुणाई रात्रभर या DJच्या तालावर भयानक नाचत असते. आणि त्या नाचण्याचं मेन कारण असतं ड्रग्स. काही ड्रग्स असे एक तिकिटासारखे असतात आणि ते टाळ्याला लावलं तर तुम्हाला रात्रभर नशा येते, लाळ लागली तर नशा येते. ड्रग्स कधी घेणं किंवा ड्रग्सची कॅटेगरी आपण जे सांगितले, ड्रग्स हा तुमच्या नर्वस सिस्टीमवर डायरेक्ट परिणाम करतो. बाकीचे जे काय व्यसनं आहेत, मी नेहमी बोलतो की बाकीची व्यसनं तुम्ही लागल्यानंतर थोडं सोडणं फार इझी आहे. तसं म्हणजे कोणतंच व्यसन सोडणं इझी नाही, परंतु आहे. परंतु ड्रग्सच्या आहारी जर गेला तर मागे येणं फार कठीण झालेले. बरीचशी मोठ्या अधिकाऱ्यांची आता मी नावं सांगणं टाळतो, परंतु आम्ही मुंबईला असताना काही लोकांना मुलांना आम्ही रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये तिथे पण जमा केलेले आहे. त्यामध्ये IAS IPS लोकांची मुलं आहेत, सचिव लेखांची मुलं आहेत, डॉक्टरांची मुलं आहेत. यामध्ये तुम्हाला ड्रग्समध्ये थोडासा माणूस नर्वस याच्यामध्ये गेला का त्याला काहीतरी आधार लागतो किंवा तुम्हाला काहीतरी अभ्यास होत नाही तर तुम्ही एक आधार शोधत असता. आणि त्यामध्ये कोणतरी एक सांगतो नाही रे सिगरेटचा एक कश मार, काय नव्हतं, थोडंसं रिलॅक्स होतो. आणि कोणी मग त्यामध्ये काही असतात तरुणामध्ये, अरे काय होत नाही रे, काय होत नाही, तो आपण काय बोलला नाही, काय नाही, काय तरुण मुलामध्ये तर नेहमी अरे काय 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 फरक नाही पडत, अरे तू फट्टू आहेस, काय नाही होत, काय फरक नाही पडत, मार मार एक कश मार, असे काही आग्रह करणारे लोक असतात आपले दोस्त. आणि त्या दोस्तामुळं आपण पहिलं त्यामध्ये ड्रग्सकडे येतो आणि हळूहळू त्यामध्ये वाहवत जातो. त्यामध्ये तुमचा गुटखा असेल, मग ते सिगारेटमध्ये हळूहळू मग प्रगती होते. सिगारेटमधून तुम्हाला त्याचा आनंद घ्यायला मग त्याच्यामध्ये गांजा भरला जातो. सिगारेट तंबाखू काढून काही गांजा भरला जातो आणि त्यातून पुढे
हळूहळू ड्रग्सकडे येतात. आता जे सिंथेटिक ड्रग्स आहेत ते तर ओळखतच नाहीत. तुम्हाला MD सारखा ड्रग्ज आहे, तो साखरेसारखा दिसतो, स्फटिक आहे, मीठ किंवा साखर किंवा खडी साखर बोला त्यासारखा दिसतो आणि त्याची चव बदलत नाही. तो कशाबरोबर पण घेता येतो, तो नाकाने सोंगता येतो, डायरेक्ट तोंडातून घेतो, काही कोल्ड्रिंक्समध्ये घेतात. तो सर्वात घातक ड्रग्स आहे. आणि ड्रग्स घेतल्यानंतर तुम्हाला सुरुवातीला एकदम हे वाटेल, परंतु नंतर तुम्ही त्याच्या आहारी गेल्यानंतर तुमच्या शरीराचे पूर्ण पार्ट खराब होत आहे. पूर्ण आतून तुम्ही हे होत आहे. काही चेहरे आहेत माझ्याकडे, काही PPT आहे, पण होता इथं आपल्याकडे स्लाईड नाही. काही सेलिब्रिटीचे चेहरे वगैरे होते, तर त्यांच्यात कसा परिणाम झाला आहे त्यात मेन जे आहे मायकल जॅक्सन हा मोठी सेलिब्रिटी होती एक पॉप संगीतामध्ये. त्यांचं पण हे काही आहेत, काही चेहरे कसे तुम्हाला याच्यामध्ये फरक झालेला आहे, चेहऱ्यामध्ये फरक झालेला आहे. त्याच्यानं गीतांजली नागपाल म्हणून एक मॉडेल होतं, त्यामध्ये ती ड्रग्सच्या आहारी जाऊन तिचे काय नंतर दुर्दशा कशी झालेली आहे. बरेचसे असे काही हॉलिवूडच्या सेलिब्रिटी आहेत की ज्यांनी ह्या ड्रग्सच्या आहारी गेल्यानंतर त्यांचं पूर्ण जीवन खराब झालेलं आहे. तर काय होतं, एक ड्रग्सच्या आहारी गेला तर तो माणूस तर खराब होतोच, त्याचा पूर्ण कुटुंब, त्याचा परिवार, त्याचा मित्रपरिवार सर्वच डिस्टर्ब होतात. आणि ड्रग्सच्या आहारी जाणं फार आनंददायक असतं, पण बाहेर येणं फार काळोखी रात्रीपेक्षा पण भयानक असतं. कारण त्यामध्ये तुमच्या शरीराचं झालेलं नुकसान असतं, तुमचं याच्यामध्ये झालेलं समाजामध्ये तुमची जी प्रतिष्ठा कमी झालेली असते. हे बऱ्याचशा गोष्टी त्यावर अवलंबून असतात. आणि याचा विळखा एवढा वाढत चालला आहे आणि तरुणाईमध्ये याची क्रेज झालेली आहे. सध्या इकडे कमी आहे, परंतु ड्रग्स घेणं किंवा सिगारेट पिणं हा एक क्रेजचा विषय झालेला आहे. किंवा दारू पिणं. आपल्या इकडे आता काही दिवसांनी सण येईल आपला कोणता गोविंदा, त्यामध्ये नेहमीच गोविंदा म्हटलं की सर्व माप म्हणून चालूच होतं सकाळपासून. ते तो एक क्रेज होतं आहे. आणि काही सणाला किंवा काही याला हे आपण संस्कृती म्हणून जोपासतो आहे, परंतु संस्कृतीच्या आड आपण कुठेतरी एक नशाखोरीलाच पण एक प्रोत्साहन मिळते. तर कुठेतरी थांबायला पाहिजे. हे बघा, हे काही याच्या मेन ड्रग्सचा जो आहे उत्पादन आहे ते हे आहे अफूची झाडं. अफू तुम्ही मसाल्याच्या पदार्थामध्ये खसखस बघितलेली, बारीक दाणा असतो पांढरा, ती अफूच्या याच्यापासून असतात. अफूची अशी चांगली एक गुलाबी फुलं असतात. एक प्लांटला फार सोज्वळ हे दिसतं, परंतु मेन ड्रग्सचा जो आपण च्यवनप्राश खातो त्याच्यामध्ये जे 70% आवळाचा पदार्थ असतो आणि बाकीचे काय असतात. तसं अफू हा मेन ड्रग्सचा मेन भाग आहे. अफूच्या ह्या फुलाला असे फुलं येतात, त्यातून त्याला असे काही कट दिले जातात. डिंक गोळा करतो, कोणी बघितलंय? डिंक, झाडाचा डिंक गोळा करतायत, नाही बघितलं? काही याच्यामध्ये भागामध्ये डिंक गोळा करतात, झाडाला डिंका येतो असा तसा, त्याला एक कट दिले जातात. त्याचा जो चीक बाहेर येतो त्याचा गोळा करून त्याच्यापासून ही जे काय अफू बनवली जाते त्याला हेरोईन पण म्हणतात. आणि हे मेन पेन किलरसाठी वापरलं जातं. आता तुम्ही म्हणता की हे गोष्टी जर आहेत एवढ्या घातक, तर याच्या परवानगी का दिली? अफूच्या लागवडीला परवानगी आहे भारतामध्ये. ठराविक NCRBचे काही नॉर्म्स आहेत, ते कॅल्क्युलेट केल्यानंतर हे जे पेन किलर दवा आहेत मेन, म्हणजे जे काय तुम्हाला वेदनाक्षम दवा आहेत, या वेदनाक्षम दवेमध्ये ह्या अफूचा वापर केला जातो. त्यामुळे त्या अफूला काही ठराविक प्रमाणामध्ये लागवडीची परवानगी आहे. आणि त्यातूनच थोडंसं स्मगलिंग, थोडेसे 4 झाडं लावायला परवानगी दिले तर 8 झाडं लावणं, किंवा याचा सिस्टीमचे पळवाटा काढून त्यातून हे अफूची तस्करी केली जाते आणि त्याच्यापासून हेरोईन हे ड्रग्स बनवलं जातं. आणि बाकीचे काही ड्रग्स जे आहेत ते बरेचसे त्याचं मेन क्रायटेरिया अफूचा असतो. काही लोकांनी मी मगाशी सांगता विसरलो की पूर्वी आमच्या खेडेगावामध्ये 1985च्या अगोदर, 90च्या अगोदर किराणा दुकानामध्ये अफू मिळायची. किराणा दुकानामध्ये जुन्या लोकांना विचारा, तुमच्या घरामध्ये आजी आजोबा असतील तर किराणा दुकानामध्ये अफू मिळायची. आणि त्या अफूची गोळी आणून एखादा मुलगा रडत असेल तर त्याची आई त्याच्या टाळूला बारीक गोळी अशी लावून त्याच्या याला वर लावायची. म्हणजे सर्वांनी अफू खाल्लेली पूर्वी, ज्या जुन्या पिढीने ती खाल्लेली. ते मुलगा त्यानंतर 2 ते 3 तास झोपून राहायचं आणि मग त्याला नशा यायची आणि तो 2-3 तास आईला काम करायला द्यायचा. ही खेडेगावात पद्धत होती, आमच्या इकडे तर होती. मे बी आम्ही पण खाल्ली असेल, अफू घेतली असेल, काय माहीत नाही, परंतु ही पद्धत होती. जुन्या आजी आजोबाला विचारा तुम्ही.
की किराणा दुकानामध्ये अफू मिळायची, त्या अफूची गोळी दिली जायची. अजून पण आपल्या काही बोलीभाषेत शब्द आहे, तू अफूची गोळी खाऊन बसलास का, असे काहीतरी बोलीभाषेमध्ये काही शब्द आहेत. तरी गोळी दिली जायची आणि तो मुलगा 3 ते 4 तास कुठलं रडलं न करता आरामशीर झोपायचा. पण झोपायचा ह्या ड्रग्सचं कारणच आहे, जास्तीत जास्त सुरुवातीला झोप येते, तुम्हाला फिलिंग चांगलं वाटतं आणि मग तो हळूहळू त्या ड्रग्सच्या आहारी जातो. ड्रग्स म्हणजे घेण्याचं तुम्ही काय गांजा चरसच घेतला नाही का, बाकीचे काही मुंबईमध्ये काही असे लोक आहेत की ते जे काही हायली पेन किलर गोळ्या आहेत त्याला काय ते टोपण ह्याच्या बटन म्हणतात, कोणी काय बोलतो कोण काय बोलतो, त्या काही गोळ्या अशा आहेत की त्या महिलांना प्रसूतीच्या वेळेस जेवढ्या वेदना होतात त्या वेदना कमी करण्यासाठी त्या गोळ्या असतात. त्या गोळ्या हे लोक खातात. ज्या गोळ्याच्या म्हणजे महिलेला प्रसूतीच्या वेळेस दिल्या जातात त्या लोकांच्या गोळ्याच्या 2-2, 3-3 गोळ्या खातात. ते 2-3 गोळ्या खाल्ल्या की तो सुन्न पडून राहतो. त्याला किती मारा किती हाणा काही फरक पडत नाही. 5 ते 6 तास मी असे बघितलेले. मी शिवाजीनगरसारख्या एका मोठ्या झोपडपट्टीच्या एरियामध्ये नोकरी केलेली आणि तिथे तुम्हाला असे गर्दुले घराघरामध्ये तुम्हाला भेटतात. त्या शिवाजीनगर गोंडी परिसरात पूर्ण अफेक्टेड एरिया आहे आणि तिथे हा ड्रग्स जास्त चालतो. बटन तिथला म्हणजे ते पाकिटच म्हणजे ट्रिप ती काही मेडिकलवाले ते चुकून म्हणजे त्यांच्या फायद्यासाठी. तसं जर डॉक्टरच्या चिठ्ठीशिवाय कोणताही ड्रग्स विकला नाही पाहिजे. काही गोळं ते कोरेक्स घेतात. कोरेक्सची बॉटल, कोरेक्समध्ये कोडेन नावाचा एक द्रव असतो आणि तो काही आता ठिकाणी जे मूळचं कोरेक्स जे होतं त्याच्यावर आता काही पोलीस विभागाने पत्रव्यवहार करून मूळचे कोरेक्स मिळायचं ते आता बंदी झाले. मला वाटतं त्यात काहीतरी ती कोडेन जो होता, जो कोडेन 1%, 2% कोडेन होता, त्यांनी ती नशा यायची. काही लोक ते पूर्ण एक कोरेक्सची बॉटली प्यायची, जे आपण खोकल्याचं औषध म्हणून वापर करायचो. कोरेक्सचं जुरी कोरेक्स जे खोकल्याचं औषध म्हणून वापर करायचं. तर ते आपण 2 चमचे औषध घ्यायचं तर ते पूर्ण बॉटल केली का पूर्ण नशा यायची. बरेचसे काही लोक काय करतात नशेसाठी. काही तुम्ही मुंबईला कधी गेला असेल तर ते सुंगत असतात असे एक रुमाल किंवा काहीतरी असे एक चिंधीवर त्यामध्ये ते तुमचं व्हाईटनर पण तो तुम्ही बघा. म्हणजे हे करायचं असेल तुम्हाला, हे करायचं 2-3 वेळेस तुम्ही हे करा, तुम्हाला नशा येते की नाही. किक बसती व्हाईटनर. हे आपण व्हाईटनर हे लावतो त्याच्यात पण ते हे पदार्थ असतात. 2-3 वेळेस सुंगलं तर त्यांनी तुम्हाला एक वासाने किक बसती. काही लोक ते चप्पल चिकटवायला सोल्युशन भेटतं, ते सोल्युशन सुंगत असतात दिवसभर. इवन तुम्ही जर नसेल काही पेट्रोल जरी 2-4 वेळेस सुंगलं तरी तुम्हाला एक वेगळा फिलिंग आणि वेगळं हे येणार आहे. तुम्हाला डोकं गरगर चालू होते पेट्रोलचा वास जरी नेहमी घेतला तर. असे काही वेगवेगळे फंडे आकारतात. आपल्याला यापासून दूर राहायचे, आपली पिढी वेगवेगळी करायची. आणि आता तुम्ही परत आम्हाला काही गोष्टी सांगाव्या लागतात की आम्ही पालक मिटिंगला कधी मुंबईला जाण्याचा वेळ आला त्यावेळेस आम्ही नेहमी पालकांना पण आव्हान करायचो की आता सर्व गॅस आला, लायटर आलेत, हे आलेत. मुलं बाहेर गेल्या असताना पालकांनी खरंच त्यांची बॅग चेक करायची गरज आहे. त्यांची प्रायव्हसी असेल काही असेल परंतु बॅग चेक करायला खरंच पाहिजे. कधीतरी पालकांनी चेक करावं. त्या बॅगेमध्ये जर त्याला चिठ्ठ्या ज्या काय पन्न्या म्हणतात ते असे पन्न्या गुंडाळे करायला पन्ने असती, काडी आहे, माचीस आहे, काहीतरी गोळे आहेत किंवा काहीतरी दुसरंच काहीतरी पाचोळासारखा दिसतोय, पालकाला जरी मग नाही कळालं तर ते सस्पेक्ट एक आहे. ते निश्चित काहीतरी आहे त्यामध्ये. काय गरज आहे याला माचीसच्या काड्या किंवा पन्न्या किंवा त्या पुड्या काही सांभाळायला काही पावडर भेटली तर ते निश्चित हे आहे. तर असं करावं पालकांनी. आणि पालकांना मी काही टिप्स अशा पण द्यायचो की कधी मुलं आता बऱ्याचशा पार्ट्या येतात, बाहेर जातात पार्ट्याला. पूर्वी एवढे काही वाढदिवस असायचे, पार्ट्या नव्हतं. आता भरपूर बड्डे, याचा बड्डे त्याचा बड्डे, भरपूर पार्ट्याला जातात. आणि पार्टी आल्यानंतर कुठेतरी असं सहज म्हणजे ते थोडंसं लांब राहत असेल मुलगा तर त्याला जवळ घेऊन त्याच्या संग बोला. ते त्याची तुमचा वासाची जे एक तुम्हाला हे कळेल की बाबा तो काय बाहेरून ड्रग्स घेऊन आला आहे, एक का तुम्ही काय अल्कोहोल घेऊन आला आहे का काय घेऊन आला आहे, ते एक त्यांनी चेक करायला पाहिजे. शिक्षकांना माझी विनंती की एक चांगला विद्यार्थी आहे ज्याला 70-80, 60-70-80 नेहमी टॉप्समध्ये यायचा आणि तो सडनली कॉलॅप्स झाला आहे, त्याचे एक 10-20% मार्क कमी झाले, एक 2-3% ठीक आहे, 10-20% मार्क कमी झालेत तर नक्कीच त्याच्याशी बोला.
होऊ शकतं, काय ड्रग्सच्या आहारी गेला असं नाही, काही दुसरे पण कारणं असतात, पण ते जर 10-20% जो ड्रॉप्स झाला आहे तर नक्की काहीतरी आहे गडबड. त्याला खुलकर बोला, काही लोक बोलत नाही सुरुवातीला, त्याला विश्वासात घेऊन बोला. त्या विद्यार्थ्याचं काहीतरी गडबड आहे, कुठेतरी तो वाम मार्गाला लागला. 20 ते 30% डायरेक्ट 10-20% कमी धावतोय तो काहीतरी गडबड आहे. तर तुम्ही त्याच्यावर पण हे करू शकता. काही आपल्या मित्रावर तुम्ही सांगू शकता की पूर्वी एकदम टापटीपमध्ये राहणारी एखादी मैत्रीण जर निश्चितच तिला स्वच्छतेपासून किंवा टापटीपणापासून एका मित्राला हे झाला तर ड्रग्सच्या आहारी जाणाऱ्याचं लक्षण हे एक आहे की त्याला टापटीपणा आवडत नाही. तो आंघोळ करायला कंटाळा करील, तो टापटीपणा राहिला आणि त्याला कपड्याचं कसं राहिलं तरी काय फरक नाही पडणार. तो एक तुम्ही गर्दुले पाहिले का कधी, कोणते सूटबुटात गर्दूला पाहिला का तुम्ही? ते सर्वच असे मळकट केस, त्यांचे वाढलेल्या दाढी आणि त्यांचं काय काय असतं. तर असे कोण असेल तर हा ड्रग्स हा एक आजार आहे, आजार म्हणून त्याला गणलं जातं. सुरुवातीला 1-2 स्टेजमध्ये असेल तर बऱ्याचशा मुंबईला संस्था आहेत, काही स्वयंसेवी संस्था आहेत, तिकडे आपण त्याला नेऊन उपचार केला तर निश्चित बरा होतो. हा एक आजार आहे आणि याला जर तुम्ही वेळेत त्याला चांगलं काउन्सिलिंग केलं किंवा त्याला माहिती दिली किंवा त्याला ट्रीटमेंट दिली तर एक फॅमिली, एक आपली तरुण पिढी एक वाचू शकेल. आणि आजच्या अंमली पदार्थ दिनानिमित्त आपल्याला एवढा संदेश द्यायला लावला की तुम्ही कोणतंही सुरुवात करताना काही लोक आग्रह करतात त्यावेळेस तुम्ही ना म्हणा, ना का मतलब ना होत आहे. बऱ्याचशा गोष्टी आता लेडीज आहेत त्यामुळं त्या पण गोष्टी सांगतो. तुम्हाला कोणी सुरुवातीला काहीतरी फ्लर्ट करायचा प्रयत्न करत असेल, काही बोलायचा प्रयत्न करत असेल, तुम्ही ते ऐकून घेतलं तर मग त्याला त्याची समोरची हिंमत वाढते. तुम्ही तिथंच कटअप केलं, ना का मतलब ना होत आहे, त्याला स्पष्ट भाषेत सांगितलं की नाही बाबा मला हे मला आवडत नाही, मला हे करू नका, तर ते तिथं स्टॉप होईल. परंतु तुम्ही ह्या गोष्टी जर ठीक आहे जावलं दुर्लक्ष करतोय, कुठं काय करतोय, कुठे काय करतोय, तर मग याचा ना का मतलब ना त्याला समजून सांगा आणि तिथंच कटअप करा. मग तुम्ही काय नाही रे एकदा घेऊ, आपण काय रोज रोज घेणार आहे, काय फरक पडतो, एकदा घेऊया काहीतरी, काय त्याचं काही लोक असे पण मारलं रे, आणि जिंदगीत आलोय काहीतरी त्याची चव तर कळाली पाहिजे नेमकं काय आहे ते, मग आपण एकदा घेऊ, आपण काय रोज घेणार आहे का. परंतु मग त्याची लत लागत चालते. काही लोक अशा विचाराचे आहेत की अरे मग काय जिंदगी परत मिळते का नाही गॅरंटी नाही, मग याचं काय आहे, आपलं राहून जाईल म्हणजे काय जीवनातला तुमचा काय प्रश्न आहे का. काही लोक असे पण विचार करतात, एकदा आपण बघू, सिगारेट पिऊन बघू, त्यात चरस घालून बघू, एकदा गांजा घालून बघू, एकदा MD घेऊन बघू, असं काही विचार करणारे लोक आहेत आणि ते तुम्हाला भरीच टाकतात. अरे एकदा फिलिंग काय येते, तर ना का मतलब ना होता स्टॉप करा. नाही म्हणजे नाही, इथं शपथच घ्यायची आपल्याला अंमली पदार्थ दिनाची आज तीच की आपल्याला नार्कोटिक्स ड्रग्सपेक्षा दूर राहायचं आहे. त्याला कुठलंही हे करायचं नाही, कुठला ना का मतलब म्हणजे त्याला नाहीच बोलायचं सुरुवातीला, ना म्हणजे नाहीच. आणि आत्ता परत एकदा आमच्या दामिनी पथक आहे, आमचे हे आहे ते मला वाटतं कधी येतात तरीसुद्धा महिला आहेत, म्हणून मी तुम्हाला सांगतो की आमचा एक पोलीसचा हेल्पलाईन नंबर आहे 112. तर तुम्हाला कोणी काय छेडछाड करत असेल, कोणी कॉलेजचे येताना जाताना कुठं थांबत असेल, रस्त्यावर थांबत असेल आणि ST बसनी येत आहेत, काही ST बसला कोणी थांबत असेल, कोणी जाणूनबुजून तुम्हाला हे करत असेल, कोणी जाणूनबुजून बॅट टच करायचा प्रयत्न करत असेल, कोणी तुम्हाला पाठलाग करायचा प्रयत्न करत असेल, तर तुम्ही 112ला कधी फोन करा. किंवा माझा नंबर मी मागच्या वेळेस मला कॅम्पला आलो तेव्हा दिलेला आहे तुम्हाला, परत एकदा सांगतो माझा नंबर घ्या. तुम्ही कधीही तुम्हाला असं वाटत असेल प्रिन्सिपल सरांना आपण बोलू, डायरेक्ट आपल्याला काय तुम्हाला त्याला घ्यायचा आणि जेलमध्ये टाकायचा असा प्रयत्न नाही. सर आम्ही एकदा बसू, त्याच्यावर कोणी असं असेल तर त्याला बोलून वॉर्निंग देऊ, आणि नसेल तो त्याच्या पुढे गेला त्याच्या पालकाला बोलून एकदा वॉर्निंग देऊ, आणि त्याच्या पुढे नाहीच तो जर ऐकत असेल तर मग आपण ते केस वगैरे भानगडीच्या भानगड. परत तुम्ही जर त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तर त्याची समोरची हिंमत वाढत जाणार आणि मग त्यामधून तुम्हाला त्रास वाढत जाणार आहे. तर असं काय असेल, मी काय म्हणत नाही असेल तर तक्रार आलीच असती, परंतु तरीसुद्धा काही गोष्टी आपण म्हणतो नको आपल्या समाजात प्रतिष्ठा जाईल. काही लोक असे पण बोलतात एका हाताने टाळी वाजणार नाही, मग त्या मुलीची पण काहीतरी चूक असेल, मग तिलाच कसं हे होतं आहे, ह्या सामाजिक भीतीने पण काही गोष्टी आपण उघड करत नाही. मग त्या गोष्टीमुळे काय होतं, समोरच्याची हिंमत वाढते, आणि हिंमत वाढल्यामुळे मग काही आपल्याला मग ते काय आपण पेपरला TVला हे काही बरेच काही गोष्टी वाचतो, एकतर्फी प्रेमातून असं झालं, याच्यातून तसं झालं. आपल्याला इथपर्यंत गोष्ट वाढून द्यायचीच नाही. त्याला फर्स्ट स्टेजला कुठलाही आजाराला जर आपण उपचार केले तर लगेच बऱ्याचशा आजारापासून मुक्ती मिळते. तर आज
आपण इथे बऱ्याचशा गोष्टी आहेत आपल्या ड्रग्सच्या बाबतीत, बरेचसं PPT आहे, बरेचसे लेक्चर आहे, परंतु मला नाही वाटत की अजून आपल्या ग्रामीण भागातल्या मुली त्यामध्ये झालेल्या आहेत. त्यामुळं आपल्याला एवढा जास्त हे काळजी करायचे कारण नाहीत, परत सावध राहिलं पाहिजे. कोणतीही गोष्ट याच्यापासून सावध राहिलं पाहिजे. आता मी परत बऱ्याच ठिकाणी जाताना तेच सांगतो, बऱ्याचशा गोष्टीला म्हणजे बऱ्याच ठिकाणी काही टिप्स द्यावा लागतात वडीलकीच्या भावाने किंवा एक 10-20 वर्ष सर्व्हिस झाली म्हणून. आता पार्ट्याला जाता तुम्ही, नेहमी पार्ट्याला जाता, मी छोटीशी टिप्स देतो तुम्हाला, बाकी काय नाही, माझे 2 शब्द संपवतो. पार्ट्या जाता, बर्थडे पार्ट्या असतात, इकडच्या पार्ट्या असतात, तिकडच्या पार्ट्या असतात, आणि तुम्ही जाताय तिथे पण जर अनोळखी ठिकाणी जात असाल तर खोललेलं कोल्ड्रिंक्स घेऊ नका. बरेचसे पार्टी म्हणलं का कोल्ड्रिंक्स सुरुवात होतीच, कोल्ड्रिंक्स असतात त्यातमध्ये. पार्टीशिवाय, कोल्ड्रिंक्सशिवाय, केकशिवाय किंवा वेफरशिवाय पार्टी होतच नाही, कोल्ड्रिंक्स असतंच. तर खोललेलं कोल्ड्रिंक्स घेऊ नका. याच्यामागं काय असतं की जर काही अशी काही नाठाळ मंडळ असतील किंवा काय असेल, जर तुम्हाला काय तुमचा गैरफायदा घ्यायचा आहे तर त्या कोल्ड्रिंक्सचे ग्लास पहिले भरून ठेवले, त्यात काय टाकून ठेवले तुम्हाला माहीत नाही. त्यात जर MD सारखा पदार्थ टाकून ठेवलेला असेल आणि तुम्ही तो पेला तर तुम्ही नंतर तुमची 2 तास 3 तास तुमची शुद्ध हरपू शकते. मग त्याशिवाय तुम्हाला काहीतरी अघटित घडू शकतो तुमच्याशी, आणि त्या गोष्टीला टाळायचं असेल तर निश्चित बाहेर गेल्यानंतर खोललेलं कोल्ड्रिंक्स किंवा खोललेलं हे काहीच घेऊ नका. ज्यामध्ये तुम्हाला तुमच्यासमोर खोलत असेल, भरत असेल ते इट्स ओके, परंतु ते अगोदरच ग्लास भरून ठेवलेत आणि कोणी आणून देतोय. जर पार्टीला अनोळखी ठिकाणी घेत असाल तर ही गोष्ट टिप्स काही लक्षात ठेवा. किंवा आपण घेतच नाही म्हणून सांगा की मी कोल्ड्रिंक्स घेतच नाही, मला नको आहे कोल्ड्रिंक्स, मी पितच नाही, मला पिल्यानंतर असे सर्दी होते, काय होते, अवॉइड करा. पण जर असे काही ठिकाणी आहेत, तुम्ही काय पण मिलावट करून आणलं आहे, त्याच्यामध्ये काही हे सिंथेटिक जे ड्रग्स आहेत ते टाकल्यानंतर कुठलाही कोल्ड्रिंकचा चव बदलत नाही, कुठला कलर बदलत नाही, कुठलीही त्याच्यामध्ये चेंजेस होत नाही. त्याच्यामुळे हा फार धोकादायक आहे. त्यामध्ये जर तुमच्या कोल्ड्रिंक्समध्ये अगोदरच MD टाकून ठेवलेला असेल आणि तुम्ही जर पिला तर तुम्हाला 2 ते 3 तास सुद्धा हरपू शकते. काही 12 ते 12 तास, 13 तास हे हरपू शकते. बऱ्याचशा पूर्वी असे क्राईम मुंबईला व्हायचे. इकडे पिक्चर थिएटर नाही आहे, असं यायचे पिक्चरच्या थिएटरला, आपल्या शेजारी बसायचे आणि उगाच काहीतरी खायचा आग्रह करायचे. आणि नाही अरे ब्रदर्स लेव, ये लेव, हे लेव, कुणी बिस्किट देणार, कुणीतरी काहीतरी कोल्ड्रिंक्स देणार. आणि त्या कोल्ड्रिंक्समध्ये त्याने ऑलरेडीच पूर्वीच झोपेच्या गोळ्या किंवा काहीतरी नशेली पदार्थ घालून टाकलेला असतात. आणि तो माणूस जो पिक्चरला बसायचा तो अशा माणसाच्या शेजारी बसायचे की त्याचे दागिने तो बघायचा, हातात चेन आहे, गळ्यात चेन आहे, हातात अंगठ्या आहेत. तर अशा माणसाच्या शेजारी बसतो तो आणि उगाच आग्रह करत असतो. आणि तुम्हाला अनोळखी माणसाकडून ते तुम्ही खाल्लं, तुम्ही तिथं पद्धतशीर झोपून जाणार. ते पिक्चर एक शो गेला, दुसऱ्या शोला च्या टायमाला ते थिएटरवाला विचारायला येणार की तुम्ही का थांबलेत म्हणून. तोपर्यंत तुमचं पूर्ण हात सफाई झालेली असते, गळ्यातली चेन गेलेली असते, हातातल्या अंगठ्या गेलेल्या असतात, बराचसे हे गेलेले असतात. असे क्राईम काही याच्यामध्ये पण होतात. ST बसने आपण बरेचसे प्रवास करतो, त्या ठिकाणी पण काही लोक बरेच तुम्हाला हे घे ते घे खायला, काही अनोळखी लोकांकडून कधीच खाऊ नका. काही गोष्टी त्यामध्ये काय टाकून ठेवले तुम्हाला माहीत नाही. तुमच्या त्याच्यामध्ये तुमचे झोपेचे किंवा नशेली पदार्थ टाकलेले असेल तर तुमची बॅग लुटली जाऊ शकते, तुमचं दागिने लुटले जाऊ शकतात. त्यात काय तुम्हाला ड्रग्स असेल तर 2-2 दिवस हे नाही, आणि तुमच्या बरोबर काही अघटित पण घडू शकतं. त्यामुळे असा प्रवासादरम्यान कोणी अनोळखी लोकांकडून काहीही घेऊ नका. कोल्ड्रिंक्स अजिबात पिऊ नका. तो किती आग्रह करत असेल तर कोल्ड्रिंक्स कोणी घेऊ नका. शेजारी येऊन बसणार आणि आपल्याला फार काळजी आहे आपली अशी दाखवणार, खाली येऊन जाऊन काहीतरी आणणार, वडापाव आणणार, हे आणणार, तो आणणार, खा म्हणणार. आणि त्या खाल्ल्यानंतर आपल्याला असं वाटतं की फार माणुसकीचा आहे, पण त्याचा हेतू काय त्याच्या मागचा माहीत नसतो तुम्हाला. आणि त्या हेतू जर वाईट असेल तर फारच आपल्याला गंभीर समस्येला सामोरं जावं लागेल. तर परत एकदा मी राणे सरांनी आम्हाला इथं चान्स दिला. राणे सरांना आम्ही भेटत असतो, इकडच्या काही सामाजिक मंचावर आमची भेट झालेली आहे, काही आमचे पर्सनल संबंध पण झालेले आहेत. त्यामुळे इथे बोलायला मला संधी दिली. काही NSSच्या कॅम्पला मला बोलवलं होतं, त्यावेळेस मी काही विद्यार्थिनीला आपण हितगुज झालं होतं, संवाद झाला होता. परंतु आज अंमली पदार्थ दिनानिमित्त तुमच्याशी बोलावं वाटलं म्हणून काल राणे सरांना फोन केला. राणे सरांनी 1 मिनिटामध्ये आम्हाला होकार दिला. त्याबद्दल मी SNDT कॉलेजचं प्रशासनाचं, राणे सरांचं आभार व्यक्त करतो.
आणि आपण मला एवढं ऐकून घेतलं, कारण की मला एवढं भाषण देणं आमचं काही क्षेत्र नाही आहे. आमचं क्षेत्र वेगळेच आहे. आमच्या आले का 2 कानाखाली मारून आम्ही ते सर्व करण्याचं आमचं क्षेत्र आहे. त्यामध्ये मला काय भाषण ही कला काय एवढी अवगत नाही. तुम्ही ते ऐकून घेतलं आणि त्याबद्दल तुमचे सर्वांचे आभार. धन्यवाद. हो. भारतरत्न महर्षी कर्वे महाविद्यालय श्रीवर्धनचं आपण पाहिलं. या ठिकाणी जनहितार्थ आज 26 जून अंमली पदार्थ विरोधी दिन आणि आपण कसं अलर्ट राहिलं पाहिजे याचं छान असं मार्गदर्शन आपल्या श्रीवर्धन पोलीस ठाण्याचे सगळे कर्मचारी आपण पाहिलं या ठिकाणी. आणि पोलीस निरीक्षक रिकामे सर यांनी छान असं मार्गदर्शन केलं आहे मुलींना. आणि मुलींनाच नव्हे तर आपण समाजात राहताना कसं अलर्ट राहावं याचं सगळं मार्गदर्शन आज आपल्याला ऐकायला मिळालं. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट्स करून जरूर पाठवा. आपल्या कमेंट्स जरुरीचे आहेत. आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला अजूनसुद्धा सबस्क्राईब केलं नसाल तर प्रथम सबस्क्राईब करा, लाईक करा आणि सगळ्यांना शेअर करत राहा. पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद.